नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण गणितातील संख्येवरील क्रिया हे कौशल्य पाहणार आहोत आणि त्यातील 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठीची 5वी अध्ययन निष्पत्ती आपण पाहणार आहोत। त्यामध्ये आहे की 0 ते 4 पर्यंतच्या मूर्त वस्तूंची वजाबाकी करता येणे। मग यासाठी आपल्याला वजाबाकीचा संबोध स्पष्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांना काही शब्द वारंवार उच्चारावे लागतील। यामध्ये काढून टाकणे, किती उरले, त्यानंतर शिल्लक किती राहिले, बाकी किती राहिले याचा वारंवार आपल्याला सराव द्यावा लागेल। मग यासाठी आपण जर वेगवेगळ्या गोष्टींचा कृतींचा समावेश केला तर हेच आपण या व्हिडिओ मधून आज पाहणार आहोत। तर एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगणार आहे। चिनू नावाचा एक ससा होता, त्याच्याकडे 4 गुलाबाची फुलं होती बघा। आणि काय झालं, थोड्या वेळाने त्याचा मित्र त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, चिनू चिनू मला 1 फुल देणार आहे। मग चिनूने त्याला 1 फुल दिले। किती राहिले बरं चिनूकडे आता? 1 2 3। थोड्या वेळाने त्याचा दुसरा मित्र आला आणि तो म्हणाला, चिनू चिनू मला देणार आहे 1 फुल गुलाबाचं। मग तो म्हणाला, ठीक आहे तू पण घे। मग आता चिनूकडे किती राहिले बरं फुलं? तर चिनूकडे राहिले 2 गुलाबाची फुलं। पुन्हा त्याचा एक मित्र त्याच्याकडे आला आणि म्हणाला, किती छान गुलाबाची फुलं आहेत, मला देणार आहे 1 फुल। मग चिनूने त्यालाही 1 गुलाबाचं फुल दिलं आणि आता चिनूकडे किती राहिलं बरं? तर 1। विद्यार्थी बरोबर सांगतील। मग पुन्हा चिनूकडे एक त्याचा मित्र आला आणि तो म्हणाला, चिनू तुझ्याकडे किती आहेत गुलाबाची फुलं? तो म्हणाला, तूच सांग। 1 आहे, देणार आहे मला हे गुलाबाचं फुल। चिनूने विचार केला, मी का म्हणून देऊ, हे तर माझंच आहे। पण म्हणे, ठीक आहे घे, तुला घे। तो खूप चांगला होता, त्याने त्याला देऊन दिले। आता चिनूकडे किती फुलं उरले बरं? तर काहीच नाही, म्हणजे 0। अशा प्रकारे गोष्टीतूनही आपण वजाबाकीचा संबोध देऊ शकतो। त्याचप्रमाणे आपण गाण्यातून हा दिला तर पहा, मी एक सुंदर असं गाणं इथे तयार केलेलं आहे पहा। आता ही झाडाची फांदी आहे की नाही, याला आपण झाड म्हणणार आहोत। एक बाई झाड झाड, झाडाला पाने 4, एक पान पडलं खाली जाऊन पडलं। आता राहिले किती? 3। एक बाई झाड झाड, झाडावर पाने 3, एक पान उडलं आणि खाली जाऊन पडलं। राहिले किती? 2। एक बाई झाड झाड, झाडावर पाने 2, एक पान पडलं आणि खाली जाऊन पडलं। राहिले किती? 1। एक बाई झाड झाड, झाडावर पान 1, एक पान उडलं आणि खाली जाऊन पडलं। आता राहिले किती? काहीच नाही, म्हणजे 0। अशाच प्रकारे आपण दुसरंही एखादं गाणं आणखी पाहू शकतो। तर पहा, हे पतंगचं पण गाणं आपण आता पाहणार आहोत बघा। एक बाई झाड झाड, झाडावर पतंग 4, एक पतंग उडली आणि खाली जाऊन पडली। आता राहिल्या किती? 1 2 3। एक बाई झाड झाड, झाडावर पतंग 3, एक पतंग उडली आणि खाली जाऊन पडली। शिल्लक किती? 1 2। एक बाई झाड झाड, झाडावर पतंग 2, एक पतंग उडली आणि खाली जाऊन पडली। बाकी किती? 1। एक बाई झाड झाड, झाडावर पतंग 1, एक पतंग उडली आणि खाली जाऊन पडली। राहिले किती? आता एकही पतंग नाही, म्हणजे 0। हा वजाबाकीचा संबोध स्पष्ट करून देऊ शकतो। तर नक्कीच माझ्या वर्गातील विद्यार्थी सुद्धा खूप छान प्रकारे याप्रमाणे वजाबाकी करतात, तुमचीही करतीलच। तर पुन्हा भेटूया, धन्यवाद।